आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. काल रवी राणा म्हटले की बिबट्याला पाळीव प्राणी म्हणून दर्जा द्या. तुम्ही वनमंत्री राहिलेले आहे, जंगल असलेल्या भागातून तुम्ही येता, काय सांगा? नाही, काही देशांमध्ये अशी पद्धत आहे, आपल्या देशामध्ये नाही. अमेरिकेमध्ये वाघसुद्धा पाळीव प्राणी आहे. जगातले सर्वात जास्त वाघ त्या ठिकाणी डोमेस्टिक आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये पाळीव प्राणी म्हणून देण्याची अनुमती नाही, किंवा आपण आर्टिफिशियल ब्रीडिंग करण्याची अनुमती नाही. जसं चीनमध्ये वाघाचं आर्टिफिशियल ब्रीडिंग केलं जातं, आपल्या देशामध्ये ती मान्यता नाही. ती करायची असेल तर त्यासाठी कायदे बदलावे लागतील. आता महाराष्ट्रात, कारण कालही नागपुरात बिबट्या आला, महाराष्ट्रात मोठी समस्या उद्भवलेली आहे. शेळ्या सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावरून काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावर मी काही मत व्यक्त करणार नाही. तो मंत्री महोदयांचा निर्णय आहे, त्याच्यावर माझं मत नाही. पण बिबट्यांच्यासाठी AIचा मोठा उपयोग करणे, नसबंदी करणे, जे प्रायमरी रेस्क्यू टीम आहे त्यांचं मानधन देणे, वर्षभरापासून पैसे दिले नाही आहे. तिकडे बाहेर राज्यामध्ये जर कोणी बिबट मागत असेल तर त्यांच्या जंगलात बिबट रिलोकेट करणे आणि बाकी गोष्टी केल्या पाहिजे. ज्याच्यामध्ये पिंजऱ्यात बंद असणारे बिबट आहे इतर राज्यात पाठवले पाहिजे. कारण आत्ता आपल्यासमोरचा प्रश्न सर्वात मोठा आहे की आपल्याकडे पिंजरेच आता नाही आहे ज्यामध्ये बिबट ठेवायचा आहे. त्याचेही काही नियम आहे, सुप्रीम कोर्टाने आखून दिलेले. आणि काही ठिकाणी आपण जे बिबट सफारी केली पाहिजे, 500 नर एका ठिकाणी, 500 मादे एका ठिकाणी, तर याच्यातून नियंत्रण येऊ शकेल. तज्ज्ञ म्हणतात की शेळ्या सोडून प्रश्न सुटणार नाही. मी त्याच्यावर मत व्यक्त करणार नाही. पहिली गोष्ट टेक्निकली तुम्हीच समजून घ्या ना की शेळ्या सोडता येतात का. मग तर कुत्रेही सोडले असते ना. तुम्ही कुत्र्याबद्दल बघतच आहात ना, मग कुत्रे तुम्ही जंगलात नाही सोडू शकत. कारण शेवटी जे असे पाळीव प्राणी आहेत, त्यांचे काही आजार आहे, ते तिथं जाऊ नये, पोचू नये, याची काळजी घेतली जाते. हा नियम आहे. शेळ्या नाही सोडता येत नाही, आता त्यांनी काही अनुमती घेतली असेल तर माहीत नाही. पण आत्ता सध्या तर जो नियम आहे त्याच्यामध्ये पाळीव प्राणी सोडण्याची अनुमती शेकडोच्या संख्येने नाही. फक्त कधी कधी पिंजऱ्यामध्ये आपण ते खाद्य म्हणून गावतो, तेवढ्यापुरती मर्यादित. हा, ट्रॅप. उद्धव ठाकरे आज येणार आहे सहभागी होण्यासाठी, आनंद आहे. आणि मी उद्धव साहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती करेन की वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न त्यांनी मांडावा. वैधानिक विकास मंडळ त्यांनी केलं नाही, हो, सही केली नाही. फाईलवर सही केली असती, आमचं वैधानिक विकास मंडळ होऊन गेलं असतं. पण त्यांनी सही केली नाही. तर उद्धव साहेबांनी आता आलेच आहे, तर कमीत कमी विदर्भात आले, विदर्भाचं येऊन विदर्भ आणि मराठवाड्याच्या कल्याणासाठी त्यांनी उभं राहून सांगितलं पाहिजे की माझी चूक झाली पण तुम्ही करू नका. शेवटचा प्रश्न, 293च्या चर्चेमध्ये शेतीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, नुकसानीच्या मुद्द्यावर. विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, काय म्हणणं आहे? नाही, नुकसान भरपाई दिली पाहिजे. अन्नदाता सुखी भव. हा देश शेतकऱ्यांचा देश मानतो. साधा निबंध लिहायचा असेल तर मी आणि तुम्ही लहानपणी लिहिला आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारताची 65% जनता शेतीवर उपजीविका करते, शेतकरी या देशाचा कणा आहे. तर कणा तोडाल का? कणा तोडल्यावर तुम्ही उभंच राहू शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांसाठी जेवढं दिलं तेवढं कमी आहे. शेतकरी जगला पाहिजे. सरकार प्रयत्न करताय. आता आपण 12,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यामध्ये टाकतो. शेतकऱ्यांना खतांमध्ये आपण सबसिडी दिली आहे. नुकसान भरपाई पहिलं 50% होती, आता 33%पर्यंत नुकसान झालं तरी आपण देतो. पीक विमा दिला आहे. तर अशा अनेक काही मुद्दे आहे, अजून काही मुद्दे दिले पाहिजे. शेवटी हे न संपणारं चक्र असतं. कॅमेरामॅन खंडूसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.